एक्सक्यूज मी. येस. नाही, ऍक्च्युली माझं सरांशी बोलणं झालंय. ते म्हणाले की रात्री येणार म्हणून. अजून आले नाहीयेत. हो हो, ते येतात, पण आज का नाही आले मला नाही माहिती. प्लीज तुम्ही एकदा त्यांना फोन करून बघता का प्लीज. हे बघा, ऑलरेडी माझे वर्किंग आवर्स संपलेत आणि मला खूप उशीर होतोय, सो मी निघतेय. हो, पण प्लीज माझ्यासाठी एकदा करा ना फोन. खरंच खूप अर्जंट काम आहे त्यांच्याकडे. प्लीज करा ना, प्लीज. रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. ओके फाईन. पण मी त्यांना कॉल करतेय. त्यांनी जर का फोन उचलला नाही तर मी काही करू शकणार नाही. चालेल, थँक्यू. 95, 96, 97, 98, 99, 100. मेरा गबरू जवान. घे घे घे, हे धीरे धीरे बाटली दे. बस घे. करो. ऑफिस मधून फोन. तू एवढा लेट. हॅलो. हा सर, ते वेळ आहे का? आय एम सॉरी सर, पण ते ऍक्च्युली सिद्धार्थ. मी बोलू का त्यांच्याशी? सर, ते सिद्धार्थ देशमुख. या सर, ते सिद्धार्थ देशमुख. हकलून दे त्याला. सर, नाही, तुमची वाट बघतोय मी. खरंच पैशांची गरज आहे मला. प्लीज. ऐकलं ना मी काय म्हटलं ते? आता निघा. ऑफिस आहे ते माझं, हॉटेल नाही मुक्काम करायला. कळलं ना? सर, मी तुमची वाट बघतोय आणि खरंच मला खूप पैशांची गरज आहे. प्लीज. पैशाची गरज आहे ना? अरे मग दरोडा घाला, नाही तर मग स्वतःला गहाण ठेवा. कळलं का? सर, मी तुम्हाला विनंती करतोय, 24 तासात माझ्या पैशांची व्यवस्था करा. मला खरंच खूप पैशांची गरज आहे. प्लीज. मला 24 तास देतो? माझ्याच एरियात येऊन मला वेळ देणारा हा पहिलाच पाहिला. निघू मी आता. थँक्यू सो मच. चोवीस तास. अदिती बेटा, अदिती, अदिती, अदिती. आला सर? नाही अगं, पण मला एक सांग, तू हे असं जेवणाचं ताट वाढून इथे का झोपलीस? ते सेट साठी. हो, आय सी. म्हणजे तो येतोय? फोनच नाही लागत आहे त्याचा. मग हे जेवणाचं ताट? नाही, तो आला तर उपाशी झोपायला नको ना, म्हणून मग. तू का जागा आहेस? काही हवंय का तुला? नाही, तसं काही नाही. म्हणजे ऍक्च्युली मी झोपलो होतो, पण तहान लागली ना, म्हणून मी पाणी प्यायला आलो होतो. थांब, देते तुला पाणी. नाही, असू दे ना, मी घेतो. अरे ठीक आहे. थँक्यू. डॅड, मला असं वाटतं आपण सेटसाठी मुंबईला थांबायला हवं होतं. त्याला परत घेऊनच यायला हवं होतं. अदिती बेटा, आपल्याला माहित होतं का असं घडणार आहे म्हणून? नाही, सांग ना, मला माहित होतं का? नाही ना, मग झालं तर. अदिती बेटा, शांत हो. रडून काय होणार आहे?
डॅड मला खूप भीती वाटते. हे गडाबाई, अगं यात भीती वाटण्यासारखं काय? आणि आपला सिद्धार्थ पहिल्यांदा मुंबईला जातोय का? सेडला काही झालं नसेल ना? अदिती बेटा, हे बघ, डोक्यामध्ये असले भलते सलते विचार आणू नकोस. तू आधी शांत हो. काहीही होणार नाही आपल्या सिद्धार्थला. ओके? नक्की? यस, 100% शुअर. पण ही माझी आदिती अशी केव्हापासून झाली आहे? माझी आदिती स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग. हे डोळे पुस वर आधी, डोळे पुस पुस पुस, डोळे पुस. चल चल चल, come on, come on. दॅट्स लाईक अ माय गर्ल. ओके, आता शांत व्हायचं, शांतपैकी झोपायचं. सिद्धार्थ आला ना की तो उठवेलच ना तुला. ओके? डॅड मी थांबते ना अजून थोडा वेळ. नो 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 नो, अजिबात नाही, त्याची काहीच गरज नाहीये. हवं तर मी जागा राहतो ना. सिद्धार्थ आला की मी तुला उठवतो. ओके? अरे पण पण बिन काही नाही. नाही, आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. कमा शांतपणे झोपायचं. चला कम. डॅड, सीट जरा झाला नाही तर मी उद्या मुंबईला जाते त्याला बघायला. ओके ओके, चला आता झोपायला चला. हे मी ताट ठेवून येतो आतमध्ये. ओके? अरे कमान, चला चला चला, झोपायचं आपल्याला. उठ 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 उठ, रिलॅक्स. ओके, कमान. अहो हो, मला समजतंय तुम्ही काय बोलताय ते, पण ही कुठली पद्धत झाली हो? असं न सांगता जायचं. असं काय मोठं काम होतं हो याला? हो मला कळतंय सिद्धू आता लहान नाही राहिलेला, पण तरी सुद्धा असं न कळवता जायचं म्हणजे एखादा फोन तरी करायचा ना. इथे जीवाला किती काळजी लागून राहते. हो, निदान सुनबाईला तरी कळवायचं ना त्यानं. किती अस्वस्थ आहे बिचारी. नाही मी रडत नाहीये, पण आदितीकडे बघितलं ना की काळजी आणखी वाढते. त्यातून लग्नानंतरची तिची पहिली वटपौर्णिमा आहे ही, आणि नेमका सिद्धू इथे नाहीये, आणि तुम्ही पण नाही. बास झाली तुमची कामात. लवकर या बरं तुम्ही घरी आता. बाप लेक दोघंही नुसते जीवाला घोर लावताय तुम्ही. आदिती मला कायम धीर देत आली, पण उद्या मला तिचं मन जपायचंय, तिला धीर द्यायचाय. कसं जमणार आहे मला देवालाच ठाऊक. अगे, अगं किती घट्ट बांधते. अगं माझं पोट आवडलं ना. गप्पा बसा, मी बरोबर बांधते. तुम्ही तुमचं पोट कमी करा आधी. काही नाही, पोट कमीच आहे माझं. तू आपलं घट्ट बांधतीये. हो तर दिसतच आहे ते, राहू द्या. ह्यांची पण 30 तरा. असं वाटतंय ना की वडालाच धागा बांधते मी. नाही, मी वड. मग तू काय पारंब्या का काय? तुम्ही वड? कोण म्हटलं? म्हणजे विसरली काय? मी नाही असं काही म्हटलंय, मला नाही आठवत असं. हो का? नाही, हा ऍप्रॉन मला का बांधते हे तरी लक्षात आहे ना तुझ्या? हो मग आहे ना लक्षात. हे बरं लक्षात राहिलं का तुझ्या? लबाड कुठली. नाना भाऊजी, आज वटपौर्णिमा आहे, हे सगळ्या बायकांच्या लक्षात राहणारच. परंपरेप्रमाणे यावर्षी वटपौर्णिमेला आम्हाला सगळ्यांना सुट्टी. चला आता लागा ड्युटीला. हो ना, आज दिवसभर किचन मध्ये पुरुष मंडळी, म्हणजे आपल्याला काही कामच नाही. बघा ना किती आनंदी होत आहे ते. उकळ्या फुटतायत त्यांना, उकळ्या. हो, एवढीच भीती पण वाटतेय. तुम्हाला काही मदत लागली तर सांगा, म्हणजे जे काही बनवाल ते चांगलं बनवा. अगं तुमची मदत लागणारच आहे, कारण यावेळेस आमची टीम कच्ची आहे.
तात्या आप्पा सिद्धू नाहीये आणि तात्यानं वयामुळे माफ केलंय. हो ना, आणि आप्पा पण नाहीये. अरे हा, सिद्धू पण नाहीये. अरे तो अजून आला नाही. नाही ना, त्याचीच तर काळजी वाटून राहिली. पण काल आदिती आली ना. हो, आदिती आली, तिचे बाबाही आलेत, पण सिद्धू नाही आला अजून. मोठ्या भाई, तुम्हाला तरी सिद्धू दादाचा फोन आला का? अरे नाही ना, त्यांनी फोन बंद करून ठेवलाय त्याचा. आता येऊ देत घरी, चांगला दमच देते. अरे आपल्या बायकोला तरी हाल हवाल कळवायची की नाही? काय अवस्था झाली असेल तिची. ठेवलंय ना सगळं. चल अदिती, लवकर निघायला हवं. चावी. ते कुठे आहेस, कसं आहेस, काहीच कळत नाहीये मला. माझं चुकलं का? मी तुझ्यासाठी थांबायला हवं होतं मुंबईत. पण आता नाही. जी चूक मी एकदा केली ती परत करणार नाही. मी येते मुंबईला तुला घ्यायला. माझं ठरलं. The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. सुने स्विच ऑफ येतोय. एवढ्या मोठ्या मुंबईत कुठे शोधू मी तुला? मोठ्या बाई, तुम्ही दम द्याल पण मी कान पिळणार आहे त्याचा. आदितीची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आणि हा घरी नाही. बरं नाही, कामाला गेलाय पण फोन तरी उचलायचा ना. तेही नाही, ते काही नाही. बघा मी दम देणार आहे त्याचा. वडोबा नाही, पिंपळोबा आहे हा. हो ना, कळवायचं तरी काय झालंय ते. कधी येणार आहे हा? नाही तर काय, आता सुनबाई सुद्धा मुंबईत होती पण तिचा सुद्धा फोन उचलला नाही. आता तिच्याकडे गेला नाही, पण गेला कुठे हा मुलगा? आता काय तो लहान आहे का? येईल. हो, पण लवकर यायला हवेत सिद्धू भाऊजी. म्हणजे आज वटपौर्णिमा आहे. जाऊबाईंना किती काळजी वाटत असेल. जाऊबाई? आदिती कुठे? ऑफिसला चाललीस? हो, ते काही कामं होती आणि कॉन्ट्रॅक्टरशी सुद्धा बोलायचं होतं. मजुरांना पैसे देतोय ना आपण आता, त्यांना काम सुरू करायला सांगायचंय. हो, पण ही कामं युवराजला सांग. आज तू कुठेही बाहेर जायचं नाहीयेस. का? काय झालं? अगं आज वटपौर्णिमा आहे. वडाच्या झाडाची पूजा नाही का करायची? हा, आज ऑफिसला नको जाऊस. आज वटपौर्णिमा आहे. सॉरी, मी विसरले. ते आजच झाडाभोवती फिरून दोरा बांधतात ना. सॉरी, मला जास्त काही माहित नाही याविषयी. अगं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणतात. या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. म्हणजे काय आहे, विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं, उत्तम आरोग्य लाभावं म्हणून मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. पण असं पर्टिक्युलरली वडाचं झाड का? अगं वटपौर्णिमेलाच वटसावित्री असं सुद्धा म्हणतात. म्हणजे सावित्रीने सत्यवानाचे म्हणजेच आपल्या नवऱ्याचे प्राण यमराजाकडून परत मिळवले ना, ते वडाच्या झाडाखालीच. तिनं आपल्या नवऱ्याच्या प्राणासाठी, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केलं होतं. हो,
म्हणून आजच्या दिवशी सगळ्या बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास देखील करतात. वडाच्या झाडाची पूजा झाल्यावर नवऱ्याला ओवाळतात. अगं काही बायका तर नवऱ्याच्या हातून पाणी पिऊनच उपवास सोडतात. आणि पूर्वीच्या बायका तर सावित्रीसारखं पाणी न पिताच उपवास करायच्या. निर्जयी उपवास म्हणतात त्याला. हो माहितीये. पाणी न पिता उपवास करायच्या. हो अगं आपली बयो पण आतापर्यंत हा उपवास करत होती. आता तब्येतीच्या कारणामुळे काही वर्षांपासून उपवास सोडायला लावला तिला. मी वडाच्या झाडाभोवती धागा बांधलेला बघितलं होतं, पण हे सगळं आजच कळतंय. हो जाऊबाई, वडाच्या झाडाला 7 फेरे घेऊन दोरा बांधला जातो. 7ही जन्मी आपल्याला हाच जोडीदार मिळावा आणि जन्मोजन्मी हे नातं असंच कायम राहावं म्हणून. सत्यवान आणि सावित्री यांना आदर्श जोडपं मानलं जातं. आणि वटपौर्णिमा हा सण फक्त स्त्रीचा नसून नवरा बायकोच्या नात्याचा आहे. सिड, आज नवरा बायकोचा सण आहे आणि तू माझ्यासोबत नाहीयेस. आदिती, अगं काय ग? हा बोला ना. सिद्धूची आठवण येते ना? त्याचा फोन सुद्धा आला नाही ना? मी काय म्हणतो, खूपच उशीर झाला आता. सिद्धूचा एक सुद्धा फोन नाही. अरे त्याचा फोन नाही, तो कुठे आहे, काय करतो काहीच समजत नाही. नाही, मी आता जाऊन पोलिसात तक्रारच करतो. तरी मी सांगत होतो दादाला, तो बिल्डर खूप डेंजर माणूस आहे. सेटचा काही पत्ता नाही, फोन नाही म्हणून सगळेच टेन्शन मध्ये आहेत. आज सण आहे, सगळे असेच काळजीत असतील तर नाही. आज सगळे आनंदी असायला हवेत. तुम्ही काळजी करू नका, येईल सेट. म्हणजे येणारच आहे तो. फोन आला होता ना त्याचा. अगं काय आदिती, मग आधीच नाही का सांगायचंच हे? मग तोच म्हणाला कोणाला काही सांगू नकोस, सरप्राईज द्यायचंय त्याला. अगं पण आहे कुठे तो? कधी येणार आहे? आता मुंबईलाच आहे. काम झालं की निघेल लगेच. त्या गधड्याने हे आत्ता कळवलं. उशिरा का होईना कळवलं तरी काळजी मिटली. सर कुठे? तुम्ही परत आलात? हे बघा, माझं सरांकडे खूप अर्जंट काम आहे. आहेत का ते? आहेत ते, पण तुम्हाला भेटता येणार नाही. आणि मी त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही. ओ हॅलो मिस्टर, कुठे झाले मिस्टर? सर तू आज कस काय आला? हा सर, तुमची 24 तासांची मुदत संपली आणि मला माझे पैसे हवे. नाही मिळणार पैसे. असे कसे नाही मिळणार? अहो खरंच गरज आहे मला पैशांची. प्लीज मला माझे पैसे द्या. हे बघा, आपल्या डील झालंय. डील कॅन्सल पण करता येते. अहो ती फार मोठी प्रोसिजर आहे, त्याला खूप वेळ लागतो आणि माझ्याकडे आता वेळ नाही. तुम्ही नंतर या बरं. चला. हे बघा सर, मी माझे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? हा, सिक्युरिटी सिक्युरिटी. काय रे, काय करता असता तुम्ही बाहेर? झोपा काढता का? हा नाही, हा आत कसा आला? हा, पकडा त्याला, काढा याला बाहेर, काढा बाहेर. तुम्ही काही करा, पण मी माझे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. हे चल बाहेर. हे बघा, सोडा. चुकीचं करताय तुम्ही. मी माझ्या हक्काचे पैसे मागतोय आणि ते मी घेऊन जाणारच. नाही देत जा. आणि आता तर तुला पैसे मिळणारच नाही. तू काही कर, कळलं ना? मी पण बघतो माझे पैसे मला कसे नाही मिळत. हे बघ, तुला जर जिवंत पोहोचायचं असेल ना तर निघायचं. काय? आणि मी पण सांगितलं ना की मी पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही.